जेबी न्यूज़ में आपका स्वागत है। जब भी आप YouTube पर क्लिक करें जेबी न्यूज़ बोईसर और खबरों को देखना आरंभ करें। पालघर जिले के जवाहर तहसील में जवाहर से सिलवासा सड़क निर्माण में 13 करोड़ 30 लाख रुपए की लागत लग रही है। इस सड़क निर्माण के लिए आरवी तेंदुलकर कंपनी को तय किया गया है। कंपनी द्वारा जिस तरह से काम किया जा रहा है उसमें काफी भ्रष्टाचार की बूझ सामने आ रही है। जवाहर के कई लोगों ने इस मामले को लेकर शिकायत भी की। वन विभाग के आला अधिकारियों ने इस मामले को लेकर अपराध दर्ज करने के लिए भी पत्र जारी किया है, परंतु जवाहर के डीएफओ अमित मिश्रा इस मामले को गंभीरता से न लेते हुए कोई मामला दर्ज नहीं कर रहे हैं। जवाहर के पीडब्ल्यूडी के कार्यकारी अभियंता आरसी पवार इस मामले को काफी हल्के में ले रहे हैं और वो कोई भी जांच करने को तैयार नहीं है। यहाँ तक कि स्थानीय नागरिकों को ले जाकर जो आरोप लगाए हैं उसको भी खुलासा करने में कोई दिलचस्पी नहीं दिखा रहे हैं। लोगों की मांग है कि कार्रवाई तुरंत की जाए और उन्हें न्याय मिले, क्योंकि कई आदिवासियों की जमीनों के पैसे अभी तक उन्हें नहीं मिल पाए हैं। कई पेड़ों को काटा गया है जो कई 100 वर्ष पुरानी थी। इसके लिए कोई भी अनुमति नहीं ली गई। यहाँ तक बताया जाता है कि आदिवासियों पर आरोप लगाकर आदिवासियों को दंडित करके आदिवासियों से पैसे वसूले गए, परंतु वो पैसे भी ठेकेदार ने दिए थे। देखते हैं अल्ताफ शेख की पूरी रिपोर्ट। पालघर जिले के जवाहर तहसील में जवाहर जामसर चालतवाड़ खंबाला से सिलवास तक का रास्ता बनाने का काम मेसर्स आरवी तेंदुलकर एंड कंपनी को दिया गया था। आरवी तेंदुलकर कंपनी जवाहर की ठेकेदारी कंपनी है जो सड़क निर्माण का काम करती है। आप देख सकते हैं कि सड़कों का काम किस घटिया दर्जे से शुरू किया गया था। वहाँ पे इन सड़कों की मरम्मत के लिए करीब 13 करोड़ 30 लाख रुपए का बजट पीडब्ल्यूडी ने मंजूर किया था, जो एक अप्रॉक्सीमेट बजट था। इसमें रेट बढ़ भी सकते थे और उसके बावजूद राष्ट्रीय मार्ग 34 के 40 से 50 के दरमियान इसको करना था। यहाँ पे जो पेड़ थे, देखिए पुराने पेड़ हैं जो काट दिए गए। इसकी कोई भी वन विभाग से अनुमति नहीं ली गई और वन विभाग ने इस मामले में शिकंजा कसा है। आप देख सकते हैं कि सड़क किस घटिया दर्जे से किया और उसके बावजूद भी यहाँ पर जब लोगों ने शिकायत की तो कोई सुनवाई हुई। आप देख सकते हैं कि जिस तरह से काम किया जा रहा है वहाँ पे कोई भी सुरक्षा सावधानी नहीं की गई है। जिन सड़कों का मरम्मत कार्य चल रहा है वहाँ पर उसे खोद के उसको सड़क को बनाना था, परंतु जेसीबी से सिर्फ उसको खरोच के सिर्फ उसमें खरोचे डाल के उसको मरम्मत का काम किया जा रहा था। इस बारे में यहाँ के जागरूक कार्यकर्ता अल्ताफ शेख और स्थानीय नागरिकों ने भी शिकायत की, परंतु उनकी शिकायत पे कोई ध्यान नहीं दिया गया। आप देख सकते हैं कि जेसीबी किस तरह से पुरानी सड़क में सिर्फ खरोचे डाल रहा है और खरोचे डाल के वहाँ पे काम किया जा रहा है। इस तरह की शिकायतों के बाद जब भी पीडब्ल्यूडी विभाग से संपर्क किया तो पीडब्ल्यूडी ने किसी तरह का कोई भी ध्यान नहीं दिया। यहाँ पे जो आप पुलिया देखिए आपने, वो पुलिया के ऊपर भी इस तरह से मिट्टी भरा वो कर दिया था कि वहाँ पर से पुलिया भी धोखेदार हो गई थी। आप देख सकते हैं कि यहाँ पे उप वन रक्षक कार्यालय भी है जवाहर में, जिसे इस बारे में शिकायत की गई, परंतु उसने भी कोई बात पे ध्यान नहीं दिया। काका तुमचं नाव काय? लक्ष्मण मुकुंद भाई राहणार कोगदे। काका, हा जो रस्त्याचं काम सुरू आहे मागील 2 वर्षापासून, याबाबत तुम्ही काय सांगणार? हो सांगणार, पण ते झाडं जी तोडली साईडची झाडं तोडली त्याचं काहीच दिलं नाही। नोटीस दिला फॉरेस्टरनी, त्याच्यात दंड म्हणून स्वीकारला होता आणि दंड स्वीकारून ऑफिसला बोलवून तसे त्यांनी फक्त मिटवून घ्यायला सांगितले आणि दादा सेठने रात्रीचे कोणाला 2000-3000 आणून दिले। किती लोकांची झाडं तोडली होती? झाडे जवळजवळ 35 लोकांचे, म्हणजे सर्व आपले सर्व आदिवासी होते का? सर्व आदिवासी। हा, मग त्यांना काय नोटीस दिलेल्या का? नोटीस दिलेल्या होत्या। हा, मग तुम्हाला दंड किती भरायला लागला? 1000 रुपये। आणि मग ती झाडं कुणी तोडली होती? झाडं दादा सेठनी तोडलेले। आणि कोणता विभाग? पीडब्ल्यूडी। जेसीबी तोडली होती, हाताने तोडली होती? नाही, जेसीबीने। तुम्हाला विचारलं होतं का? नाही, कोणालाच काही विचारलेलं नाही। अच्छा, या रस्त्याच्या कामामध्ये ज्या तुमच्या जमिनी गेल्या आहेत त्यांचे तुम्हाला पैसे वगैरे भेटले का? काहीच नाही, पैसे काहीच नाही भेटलेले। आपल्या टोटल किती जमिनी गेल्या आहेत? जमिनी टोटल नाही सांगता येत, पण तो जुना रस्ता होता तो 3 मीटरचा होता, तर तो 15 मीटर त्यांनी तोडला। म्हणजे दोन्ही साईड दोन्ही शेतकऱ्याचे जवळजवळ 5-5 मीटर गेलेलं आहे आणि लांबी जास्त गेलेलं आहे। अच्छा, मग काय पैसे वगैरे भेटले का? नाही, पैसे भेटलेले नाही। तुम्हाला कोणता अधिकारी काही येऊन भेटला होता का? कोणीच नाही, नोटीस नाही दिलेलं, काय कोणी भेटलेलं नाही आजपर्यंत। अच्छा, ही जी झाडं जी पडली साईडला,
आपल्या ही कुणी तोडली आहेत? हे दादा शेंडी तोडलेले आहेत JCB लावून. मोठमोठ्या आंब्याची झाडं होती, ऐनाची होती, भरपूर झाडे तोडलेले आहेत. मागील 2 वर्षापासून या रस्त्याचं काम सुरू आहे. रस्त्याचं काम कोणत्या पद्धतीने सुरू आहे? म्हणजे चांगल्या रीतीने सुरू आहे का असंच सुरू आहे? असंच सुरू आहे. हे 3रं वर्ष चालू आहे. 2017 तोडायला सुरुवात केलेली. मग तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे सरकारशी तुम्हाला काय आपलं काय बोलायचं आहे का? आता काय ज्याची जागा गेली त्याला तर पैसे पाहिजेच होते ना. शेतकऱ्याची बरीच नुकसान पण झाली. आता नाही त्याच्यात शेतं गेलेत. असेच रातुना फरशीपासून तर जवळजवळ आपण साकी नाकेपर्यंत गेलेलं आहे. आदिवासीची जागा गेलेली आहे. तर त्यांची अपेक्षा आहे, कारण इतर ठिकाणी आपण दुसऱ्या ठिकाणी जर राहिलो तिथे समाजात अगोदर रस्ता, नंतर अगोदर पैसा, नंतर रस्ता. आपल्या इकडे आदिवासीला काही देतात, पैसे काही दिलेच नाही. कारण ते वरून दम देतात काय बाबा कोणी जर अडवला तर त्याला जेलमध्ये नेऊन टाकू. तुम्हाला कोण दमदाटी करतो? नाही असं म्हणजे ते सांगत होते बाकीचे लोक काय बाबा काहीच अडवायचं नाही, रस्ता आहे. मग ते शेतकऱ्यांनी काय बाबा कोणालाच काही सांगितलं नाही. बाबा जे झाडं पाडायची ती पाडली, जेवढी जागा तोडायची तेवढी तोडून दिली त्यांनी म्हणजे रस्त्यासाठी. पण जागेचे पैसे भेटायला पाहिजे होते. असं म्हणजे तुम्हाला म्हणजे ना PWDचे अधिकारी येऊन भेटले ना आपले कोणते अधिकारी येऊन नाही भेटले? कोणतेच नाही. तलाठी नाही, तहसीलदार नाही, काही PW चौक नाही, कोणीच नाही आलेलं इथं. रस्त्याचं काम सुरू करण्यापूर्वी तुमच्या जागेचे काय पंचनामे वगैरे काय केले होते? नाही काहीच नाही केलेलं. काही केलेलं नाही. आता आम्ही आहोत जव्हार सेलवास या रस्त्याचं काम सुरू आहे त्या ठिकाणी, म्हणजे आळ्याची मेट. या ठिकाणी आपण बघू शकतो की आमच्यासोबत शेतकरी आहे ज्यांच्या जमिनी या रस्त्याच्या कामाअंतर्गत गेलेल्या आहेत, परंतु त्यांना 1 रुपयाही मोबदला अजून मिळालेला नाही. आपण आपल्या मागच्या बाजूला आपल्याला बघू शकता का इथे किती झाडं तोडलेली आहेत. हे झाड आहे, ते झाड आहे, तिथे पण झाड आहे, ते झाड आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल होत असताना जव्हार वन विभाग काय झोपला होता का? हाच सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. आणि या रस्त्याचं काम मागील 2 वर्षापासून सुरू आहे, परंतु काम अत्यंत निकृष्ट पद्धतीने होत असल्याने हे काम मध्ये PWDच्या अधिकाऱ्यांनी थांबवलं होतं आमच्या तक्रारीनंतर आणि काही सामाजिक कार्यक्रमांच्या तक्रारीनंतर. आणि ते काम अत्यंत बोगस स्थितीने सुरू होतं. हे जाणून घेऊया आपण इथून राहणारे आपले शेतकरी. काय तुम्हाला म्हणायचं आहे? म्हणजे ही झाडं कुणी तोडली होती? झाडं दादा शेंडी तोडलेली. दादा शेंडी तोडली. म्हणजे जो ठेकेदार आहे त्याने तोडली? हा, ठेकेदार आहे त्याने. तुम्हाला त्याने काही विचारलं होतं का झाडं तोडताना? नाही काहीच नाही विचारलेलं. आणि या कामाचा जो दर्जा आहे तो कोणत्या प्रकारे सुरू आहे? तो काय बोगसच आहे ना. काही काम बरोबर नाही पण तो करतोय असं. आता त्या जे तुम्ही आपला झाडं तोडली होती PWD वाल्यांनी, तुम्ही जो दंड भरला तो कुणी भरला? तुम्ही भरला का कुणी भरला? दादा शेंडीच भरला. त्यांनी नोटीस त्या फॉरेस्टरनी दिल्या आणि त्यांनी पैसे दादा शेंडी नेऊन भरले, आम्ही भरले नाही. आणि ही जी झाडं तोडली होती ती JCBने तोडली होती? JCBने तोडलेले. हो, फोकलम लावलेले. अच्छा, तुमच्या ज्या जमिनी गेल्या आहेत त्याचे काय पैसे आपल्याला तुम्हाला मिळाले? नाही काहीच नाही, पैसे मिळालेले नाही. म्हणजे तुम्हाला 1 रुपया अजून मिळालेला रुपये नाही मिळालेला. काय पंचनामा वगैरे केलं होतं? नाही जागेचं नाही, काहीच नाही. पंचनामा नाही केलेला, काहीच नाही केलेलं. आपण बघू शकतो या ठिकाणी काय जव्हार साबा विभाग जेव्हा रस्ता कुठेही तयार होतो तेव्हा त्या जागेचा पंचनामा होत असतो. या गोरगरीब आदिवासींच्या जमिनी त्या रस्त्याच्या आडमध्ये गेलेल्या आहे. हा नुकसान, यांची जी नुकसान भरपाई आहे ती अजून त्यांना 1 रुपयाही भेटलेली नाही. ही नुकसान भरपाई कोण भरून देणार? जव्हार PWD खाते भरून देणार का तो ठेकेदार भरून देणार? हा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. आम्ही आहोत जव्हार सेलवास या 14 कोटी रुपयाच्या रस्त्यावर. या रस्त्याच्या कामामध्ये 14 कोटी रुपये खर्च झाले. मागील 2 वर्षापासून हे काम सुरू आहे, परंतु अद्याप हे काम अपूर्ण अवस्थेत आहे. आणि या कामाचा जो विषय होता, हे काम सुरू करण्यात आलं होतं, हे खास म्हणून आदिवासींच्या विकास या हेतूने हे काम सुरू करण्यात आलं होतं. परंतु या कामाच्या अंतर्गत आदिवासींच्या विकासाऐवजी फक्त आदिवासींच्या विनाशच झाल्याच्या समोर येत आहे. या कामाच्या अंतर्गत जे पण झाडं तोडली गेली, JCBच्या सहाय्याने ठेकेदाराने जी झाडं तोडली, PWDने जी झाडं तोडली आणि गोरगरिबांच्या जमिनी पण यांनी हिसकावून घेतल्या आणि यांना 1 रुपयाही मोबदला अजून दिलेला नाही आहे. तर आपण यांच्याकडूनच यांच्या व्यथा जाणून घेऊया. काका बोला, काय तुमचं नाव? नुकसान मुकुंद भोये. तुम्ही राहणार कुठले? आळ्याची मेट. आता काय झालं तुमच्या बरोबर सांगा? हा, रस्त्याची जागा तुटलेली आहे आणि झाडं पाडलेले आहेत, झाडं तोडलेले आहेत. किती झाडं तोडली होती? झाडं तर आंब्याची 5 आहेत आणि ऐनची 26 आहेत. झाडं कुणी तोडली होती? दादा तेंडुलकर.
कॉन्ट्रॅक्टदार. मग तुम्हाला काय त्यांनी काय नोटीस वगैरे काय दिल्या होत्या? नाही, नोटीस दिलेलं नाही. नाही. तर काका मला एक गोष्ट सांगा, या रस्त्याचं जेव्हा काम सुरू झालं होतं तेव्हा तुमच्या काही जमिनी पण यामध्ये गेल्या आहेत, तर तुम्हाला काय शासनाकडून काय भरपाई वगैरे काय भेटली आहे? नाही, भरपाई पैसे काही मिळालेले नाहीत. तुम्हाला शासनाकडून काय नोटीसी वगैरे? नोटीस मिळालेले नाहीत. नाही. काय तुमचं नाव काय? हरिचंद्र लक्ष्मण गावंडा. अच्छा, तुम्ही राहणार कुठले? आळेची मेट. हा बोला, तुमचं काय म्हणणं आहे बोला. सर आतापर्यंत एवढे म्हणजे दमदाटी करून आणि यांनी हे केलेलं आहे. दमदाटी कुणी करायचे? ते जे त्यांचे आपले मुकद्दम आहेत त्यांनी सांगितलं का ही जागा याच्या जागेमध्ये तुम्हाला काही भेटणार नाही, ही जागा ऑलरेडी रस्त्याची आहे आणि आमची जमीन भरपूर त्यांनी घेतलेली आहे हिसकावून. म्हणजे तुमची जमीन कुठे होती? शेलवास रस्त्या आळेची मेट पासून तर स्मशानभूमीपासून तर फॉरेस्ट डिपार्टमेंटची एरिया आहे तिथपर्यंत आपली जमीन आहे. अच्छा, हा जो मागे जो ब्रिज तयार झालेला आहे याच्यामध्ये कोणा जमीन गेली आहे? सर आमची जागा जमीन गेलेली आहे आणि ती पण म्हणजे सगळी सगळी शेतीची वाट लागलेली आहे. जिथं आपण भात पिकवतो तिथं आता भात पिकवायला लायकीच राहिलेली नाही. अच्छा, तर आपण या ठिकाणी बघू शकतो ही जी मागे जी मोरी तयार होत आहे, जो ब्रिज तयार होत आहे याच्या अंतर्गत म्हणजे आपल्या या शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत, परंतु त्यांना अद्याप काहीही भरपाई भेटलेली नाही आहे. सर आपलं नाव काय? हरिश्चंद्र केवजी भोये. आता आपण राहणार कुठले? गोरठण. सांगा म्हणजे नेमकं ते काय भ्रष्टाचार झालेला आहे आणि काय आदिवासी काय अन्याय झालेला आहे? इथे जेव्हा हे रस्त्याचं काम सुरू झालं तेव्हा आमच्याकडून काही याची कागदोपत्री प्रोसेस सुरू झालेली नव्हती. आम्हाला अज्ञानाचा फायदा घेऊन यांनी रस्त्याला सुरुवात केली, परंतु आज आमच्या शेतकऱ्यांचं भरपूर असं नुकसान शासनाकडूनही झालेलं आहे. इतर जे शासकीय यंत्रणा आहेत त्यांच्याकडून सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात आमचं नुकसान झालेलं आहे. कारण रीतसर यांनी कोणत्याच प्रकारची नोटीस किंवा ह्या गोष्टी शेतकऱ्यांना दिलेल्या नाही आणि दिलेल्या नसल्यामुळं आम्हाला जो काही मोबदला जमिनीचा मिळाला पाहिजे हा सुद्धा शासनाकडून मिळालेला नाही. 1 रुपयासुद्धा शासनाकडून जमिनी ज्या गेलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या त्याच्या संदर्भात एक सुद्धा पैसे मिळालेले नाहीत. आता तुमच्या ज्या जमिनी गेल्या तर तुम्हाला शासनाकडून कोणती नोटीस नाही म्हणजे म्हणजे तुम्हाला काही नाही भेटलं असं? नाही, शासनाकडून ज्या आमच्या जमिनी गेल्या त्याच्या संदर्भात आम्हाला कोणतीच पूर्वसूचना किंवा नोटीसी मिळालेल्या नव्हत्या. अच्छा, आपण या ठिकाणी बघू शकतो एवढे जे शेतकरी बांधव आहेत, आता हे पण काका आहेत, हे आहेत, सर्व आहेत, यांच्याकडे सर्व सातबारे आहेत, यांच्या सर्वांच्या यामध्ये जमिनी गेलेल्या आहेत, परंतु त्यांना अद्याप 1 रुपयाही भरपाई भेटलेली नाही आहे. याला काय म्हणायचं, विकास की विनाश? बोला. म्हणजे आता तुमची काय मागणी काय आपल्या शासनाकडून? शासनाने आमच्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्याचा योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना द्यावा एवढी आम्ही शासनाला एक विनंती करतोय. नाहीतर याच्या पुढे रस्ता जे काम चालू आहे ते आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करू. म्हणजे याचा अर्थ तुम्ही बघू शकता की शेतकरी आता आंदोलन ठाम आहेत आणि जर त्यांना त्यांचा मोबदला आपण नाही भेटला तर ते आंदोलन करणार. आता मला एक गोष्ट सांगा काका, जी झाडं तोडली होती ती कोणी तोडली होती? दादा तेंडुलकर. तुम्हाला काय त्यांनी काय सांगितलं होतं? नाही, काहीच सांगितलेलं नाही, काही नाही. फोकलम JCP आणून आणि बुडलोट करून टाकले. काका तुम्हाला तर नोटीस आल्या होत्या फॉरेस्टकडून, मग तुम्ही तो दंड कुणी भरला? तो दादा तेंडुलकर. कसं काय भरला त्याने दंड? आता काय माहिती, DMOच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर तो पण गेला आणि आम्ही शेतकरी गेलो आणि तरी ते आपसात फॉरेस्ट डिपार्टमेंटला दंड त्यांनीच भरला. तुम्हाला त्याने कुठे बोलवलं होतं? DMO ऑफिसला. DMO ऑफिसला. मग नंतर काय झालं? नाही, DMO ऑफिसला बोलवलं आणि दंड स्वीकारला आणि सांगितलं की बाबा मिटवला, आता तुम्ही जाऊ शकता. तुमच्या नोटीसी कुठे आहे? नोटीसी बाकीच्यांच्या जमा केल्या तर माझ्याकडले 2 आहे. कुणी जमा केल्या नोटीसी? नोटीसी दादा तेंडुलकरनी घेऊन टाकले सगळे. तुमच्याकडून काय लिहून वगैरे घेतलं होतं का? लिहून घेतलेलं काहीच नाही. आपण या ठिकाणी बघू शकतो आदिवासींच्या विकासाच्या नावावर अद्यापही विनाशच सुरू आहे. या रस्त्याच्या बाबतीत सांगायला गेलो तर 14 कोटी रुपयाचा रस्ता आहे. हा रस्ता पहिले मातीमध्ये पाईप बसवले जात होते, परंतु काही सामाजिक कार्यकर्त्यांनी ऑफिसमध्ये तक्रारी केल्यानंतर मग त्यांना हे मोरीचं काम त्यांनी सुरू केलं, परंतु अद्यापही हे काम निकृष्टपणे सुरू आहे. काय तुमचं काय म्हणणं आहे, हे काम कोणत्या पद्धतीने सुरू आहे? इथे काम बघता हे सर्व काम आम्हाला निकृष्ट दर्जाचं वाटतंय. जे मोरे बांधलेलं आहे त्याचे पाणी वगैरे ते शिंपलेलं नाही ते मिळत. बांधकाम ते झालेलं आहे परंतु पाणी त्याच्यावर नसल्यामुळं ते किती वर्ष राहील याची गॅरंटी देता येत नाही अवजड वाहनं गेल्यानंतर.
अच्छा, हा जो बायपास रस्ता केला काका त्यांनी मोरीच्या खाली, तर हा पण खूपच धोकादायक रस्ता आहे. म्हणजे इथे काय अपघात वगैरे होतात का? हो, दर दिवस टू व्हीलरचे माणसं पडतात ते रस्त्यावरून. त्या रस्ते हो, म्हणजे त्यांनी ते रिसर काम केलेलं नाही. केलेलं नाही. हो, आपण या ठिकाणी बघू शकता की जव्हार वन विभागाचा बेफिकीरपणा पण या कामामध्ये समोर आलेला आहे. वास्तविक नियमाप्रमाणे PWDने अगोदर सर्वेक्षण करायला पाहिजे होतं. नंतर किती झाडं त्यामध्ये जात आहेत, किती लोकांच्या जमिनी जात आहेत, त्यांना मोबदला भेटला की नाही हे त्यांना बघणं आवश्यक होतं. परंतु आमच्या हातीमध्ये आलेल्या कागदपत्रानुसार त्यांनी कोणतेही सर्वेक्षण न करता या रस्त्याच्या कामाला परवानगी म्हणजे छुपी परवानगी दिलेली आहे. आता या आदिवासींना न्याय मिळून त्या बोगस ठेकेदारावर कारवाई होते की नहीं हेच बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. जव्हार सेलवास नाम का यहाँ पे रास्ते का काम शुरू है. पिछले 2 सालों से ये काम शुरू है, मगर अब तक ये काम खत्म नहीं हो पाया है. ये काम स्टार्ट से ही निकृष्ट दर्जे का होने के कारण इसमें जो कंप्लेंट्स लोगों ने आके पे की थी उसके बाद ये काम थोड़े दिन बंद हो गया था. लेकिन इसके बाद में फिर से खराब मटेरियल यूज करके ये काम पूरा किया जा रहा है. इस काम के ये काम जब शुरू हुआ था तब यहाँ पे जो भी आदिवासी लोगों के जो भी घर थे, जो भी जगह थी, उनके जो भी झाड़ वगैरह थे, ये झाड़ विदाउट परमिशन है ना, वन विभाग की कोई भी परमिशन नहीं लेने के बावजूद PWD ने खुद होके जबरदस्ती तोड़ दिए थे. और इनके जमीनों के 1 रुपया भी इन्हें अब तक मिला नहीं है. और हम खुद इनसे बात करेंगे, जो यहाँ के शेतकरी है, हम इनसे बात करेंगे. हम बोला का तुमचं नाव? मला राम करून लागले. काय तुमचं काय अन्याय काय झाला तुमच्यावरती? आमच्यावरती अन्याय म्हणजे आता आमची पूर्ण शेती गेली. एवढा ते अगोदर आम्हाला फसवणूक केली का बा जुना रस्ता आहे त्याच्यामध्ये थोडासा आम्ही नवीन घेणार. आता पूर्ण शेती ते शिरलं आणि जुना रस्ता सोडून दिला. तुम्हाला काय भरपाई वगैरे भेटली का? काही नाही, मला पैसा नाही. आणि अजून पण ते शेतीची आमची निशाणी अजून आम्ही ठेवले. कुठून आमची शेती होती, लागवड होती ती अजूनपर्यंत ठेवली आम्ही. हमारे साथ में और भी कई शेतकरी है, हम उनसे पूछेंगे उनके ऊपर क्या अन्याय हुआ है. बोला काका काय तुमचं? नुकसान बिलकुल भय. हाँ, तो आप पे क्या अन्याय हुआ? बोलो. काही झाडं रस्त्याची झाडं तोडली, आणखी जागा गेली, शेती गेली. झाडं कोणी तोडली होती? झाडं दादा कॉन्ट्रॅक्टदारने तोडलेले. अच्छा, म्हणजे तुम्हाला काय नोटीस वगैरे आलं होतं का पहिले? नोटीस दिलेलंच नाही. ये काम जब शुरू हुआ था तब इसका नाम को नहीं कोई सर्वे हुआ था कि यहाँ पे कितने आदिवासी लोग रहते हैं, कितनों की जमीन जा रही है, कितनों की झाड़ जा रहे हैं. ये कोई भी ऑफिशियल वर्क नहीं. हमारे पास जो पेपर है इसमें खुला लिखा हुआ है कि इसका जब का रोड का काम शुरू हुआ था तब कोई भी सर्वेक्षण नहीं किया गया था. इसका मतलब ये कि काम जो हो रहा है ये विकास के लिए शुरू हुआ है या विनाश के लिए शुरू हुआ है, आपने ये समझ में नहीं आ रहा है. अब बोला, आपलं नाव काय? हरिचंद्र लक्ष्मण गावंडा, राहणार आळेची मेट. सर, आता आपला फरशीचं काम चालू होतं त्याच्यामध्ये आपली जागा भरपूर गेलेली आहे. आणि ते जागेमधली जे म्हणजे किती जागा गेले अंदाजे सर भरपूर गेलेला आहे. म्हणजे तरी पण अंदाज म्हणजे आता साधारणपणे भरपूर गेलेले आहे. तुम्हाला काही पैसे वगैरे भेटले? काय याच्यामध्ये पैसे काही भेटलेले नाही. आम्हाला अंधाराचं सगळं ठेवलं, नोटीस नाही दिलेलं, काहीच नाही. आमचं येऊन JCP येऊन चालूच केलेलं आहे त्यांनी काम. मतलब हम तो देख रहे हैं जो पीछे जो फर्शी का काम शुरू है, जो ब्रिज का जो काम शुरू है, इसके अंदर इनकी खेती की जो जगह थी वो पूरी इनसे बलजबरी इसका के लिए है और इन्हें कोई भी पैसा नहीं दिया गया है. तो हम यही कहना चाहेंगे कि अगर ये आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा के मतदार संघ में अगर आदिवासी की ये परिस्थिति होगी तो बाकी लोग को न्याय कहाँ से मिलेगा, ये सवाल उठ रहा है. हमारे सामने सामाजिक कार्यकर्ते हरिभाई है, हम उनसे भी कुछ बात करेंगे. हरिभाऊ, बोला, आपलं काय म्हणणं आहे? इथे जे काम सुरू आहे त्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा मोबदला शेतकऱ्यांना मिळालेला नाही आहे. शासनाने ज्या बाधित शेतकऱ्यांना जे जमिनी गेलेल्या आहेत त्याचा योग्य तो मोबदला लवकरात लवकर मिळावा ही शासनाला एक विनंती आहे. तर आणि जर त्यांनी तुम्हाला मोबदला नाही दिला तर जर यांनी मोबदला आम्हाला दिला नाही तर आम्हाला जे पुढे काय कारवाई करायची असेल किंवा जे काय आंदोलन करायचे असेल ते आम्ही करण्याची तयारी दर्शवलेली आहे सर्व शेतकऱ्यांनी. इसका मतलब देख रहे हैं कि यहाँ का आदिवासी अब जागा हो चुका है और उन्होंने एलकार का स्वरूप ले लिया है. अगर ये रस्ते के उनमें जो जमीनी गई है ये रस्ते के काम में, अगर उन्हें पैसे नहीं मिले तो वो ये काम आगे बढ़ने नहीं देंगे, ऐसा उनका कहना है. JB न्यूज के लिए अल्ताफ शेख, जव्हार.